नमस्कार मित्रांनो, पेन्शन टॉक्स विथ चेंदरकर अर्थात मावळे गप्पा पेन्शनच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. अशीच प्रतिसाद देत चला. पण व्हिडिओ पाहिल्यानंतर बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका. ही चित्रफित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. भाग 3, स्वेच्छा निवृत्ती वेतन व रुग्णता निवृत्ती वेतन. स्वेच्छा निवृत्ती वेतन व्हॉलंटरी रिटायरमेंट. स्वेच्छा निवृत्ती वेतन हा प्रकार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 66च्या अंतर्गत येतो. शासकीय कर्मचाऱ्याला त्याचे 20 वर्ष आहारताकारी सेवा पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती अधिकारी यांच्याकडे कमीत कमी 3 महिन्याची लेखी नोटीस देऊन सेवेमधून केव्हाही सेवानिवृत्त होता येईल. सदर नोटीस नियुक्त अधिकाऱ्याने स्वीकारणे आवश्यक आहे. उपरोक्त नोटीसमध्ये नमूद केलेला कालावधी संपण्यापूर्वी नियुक्त अधिकाऱ्याने सेवानिवृत्तीसाठी परवानगी देण्यास नकार दिला नाही तर त्या कालावधीच्या समाप्तीच्या दिनांकापासून सेवानिवृत्ती अंमलात येईल, म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यास सेवानिवृत्त होता येईल. शासकीय कर्मचारी 3 महिन्याहून कमी कालावधीची सेवानिवृत्तीची नोटीस स्वीकारण्याविषयी कारण देऊन नियुक्ती अधिकारी यास लेखी विनंती करू शकेल. विनंतीपत्र मिळाल्यानंतर नियुक्ती अधिकारी नोटीसचा 3 महिन्याचा कालावधी कमी करण्याची विनंती गुणवत्तेनुसार विचार करू शकेल आणि नोटीसीचा कालावधी कमी केल्यास कोणतेही प्रशासकीय अडचण निर्माण होणार नाही अशी त्याची खात्री पटली तर नियुक्ती अधिकारी वित्त विभागाच्या सहमतीने 3 महिन्याची अट शिथिल करू शकेल. मात्र शासकीय कर्मचाऱ्याने 3 महिन्याच्या कालावधी समाप्त होण्यापूर्वी अंशराशीकरण करण्यासाठी अर्ज करता कामा नये. ज्या शासकीय कर्मचाऱ्याने या नियमानुसार सेवानिवृत्त होण्याची निवड करून नियुक्ती अधिकाऱ्यास तशा प्रकारची नोटीस दिलेली असेल तर त्या शासकीय कर्मचाऱ्याला नियुक्त अधिकाऱ्याची स्पष्ट मान्यता असल्याखेरीज अशी नोटीस मागे घेण्यास प्रतिबंध असेल. नियुक्त अधिकारी यांची मान्यता असल्यास नोटीस मागे घेण्याची विनंती त्याच्या सेवानिवृत्तीच्या इच्छित तारखेपूर्वी करण्यात आली पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्याने सेवानिवृत्त होण्यासाठी लेखी नोटीस दिली असेल तर सर्वप्रथम त्याची आहारताकारी सेवा किती झाली आहे याची पडताळणी सेवा पुस्तकातून करावी. क्रॉस क्वालिफाईंग सर्व्हिसमधून खालील कालावधी वजा करावा. बॉय सर्व्हिस 18 वर्ष पूर्ण होण्याआधीच केलेली सेवा, असाधारण रजा 1/2/2001 पासून पुढे घेतलेली खाजगी कारणास्तव, वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त. निलंबन कालावधी जो कर्तव्य कालावधी म्हणून गणला जात नाही. अकार्याधीन, सेवेत खंड वरील सर्व कालावधी क्रॉस क्वालिफाईंग सर्व्हिसमधून वजा कराव्यात. जर नेट क्वालिफाईंग सर्व्हिस 20 वर्ष व 3 महिने होत नसेल तर स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन व इतर लाभ मिळणार नाही व त्यास तो अपात्र ठरेल. म्हणून ही त्रुटी त्याच्या लक्षात आणून देणे हे नियुक्त अधिकारी यांचे कर्तव्य आहे व त्यास दिलेली नोटीस मागे घेण्यास विनंती करणे. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्याने नोटीस दिली असेल व ती स्वीकारली असेल तर त्याची नोंद सेवापुस्तकात घेऊन कार्यालय प्रमुखाने साक्षांकित करणे आवश्यक आहे. जर आहारताकारी सेवा 20 वर्ष व 3 महिने होत असेल तर व दिलेली नोटीस स्वीकारली असेल तर नोटिसाचा कालावधी संपल्यानंतर पेन्शन प्रस्ताव तयार करून AG ऑफिसकडे पाठवून द्यावा. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 6 नुसार स्वेच्छेने सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवानिवृत्तीची तारीख विनाकामाचा दिवस म्हणून मानण्यात येतो. समजा श्री अबक यांनी स्वच्छता निवृत्तीसाठी 31/12/2023 रोजी नोटीस दिली
व ती स्वीकारली गेली तर ते 31/3/2024 रोजी सेवानिवृत्त होतील. नियम 6 प्रमाणे त्यांना पेन्शन 1/4/24 पासून न होता दिनांक 31/3/24 पासून प्राधिकृत होईल. ही झाली स्वेच्छानिवृत्ती वेतनबद्दल माहिती. आता रुग्णता निवृत्ती वेतन पाहूया. रुग्णता निवृत्ती वेतन. रुग्णता निवृत्ती वेतन हा प्रकार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 68च्या अंतर्गत येतो. शासकीय कर्मचारी मानसिक किंवा शारीरिक विकलांगतामुळे शासकीय सेवेकरता किंवा ज्या शासकीय सेवेतील विशिष्ट शाखेत तो काम करीत आहे तेथील कामाकरता असमर्थ झाला आहे अशा आशयाची नियम 72 मध्ये विहित केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्र प्रस्तुत केल्यानंतर ज्या शासकीय कर्मचाऱ्यास नियत वयोमान होण्यापूर्वी सेवानिवृत्त होण्यास परवानगी देण्यात आली असेल त्या शासकीय कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन देण्यात येते. विकलांगते व्यतिरिक्त अन्य कारणासाठी शासकीय सेवेतून कार्यमुक्त केलेला शासकीय कर्मचारी शासकीय सेवेकरता असमर्थ झाला असल्यास व त्यासंबंधीचा वैद्यकीय पुरावा प्रस्तुत करू शकत असला तरीही रुग्णता निवृत्ती वेतनास तो पात्र ठरणार नाही. वैद्यकीय मंडळाने प्रमाणपत्र टाकलेली तारीख व दिलेले कारण कार्यालय काळजीपूर्वक तपासावे, कारण ते स्वतः निवृत्ती वेतन मंजुरी अधिकारी असल्यामुळे ते नियम 70च्या आधारे रुग्णता निवृत्ती वेतन मंजूर करतील. ज्या शासकीय कर्मचाऱ्याची असमर्थता ही प्रत्यक्ष अनियमित किंवा असंयमित सवयीमुळे आलेली असेल तर तो रुग्णता निवृत्ती वेतनास पात्र असणार नाही. फॉर्म 72 वर ए वर टिक असेल तर डायरेक्टली कॉज अशी प्रकरणे प्रधान महालेखाकार कार्यालयाकडे पाठवू नये. ज्या शासकीय कर्मचाऱ्याची असमर्थता ही प्रत्यक्ष अशा सवयीमुळे आलेली नसेल परंतु त्या सवयीमुळे बळावलेली असेल किंवा विकोपास गेली असेल तर निवृत्ती वेतन मंजुरी अधिकारी निवृत्ती वेतनातून या कारणास्तव किती रक्कम कमी करायची ते ठरवतील आणि त्या प्रमाणात ते कमी करतील. फॉर्म 72 वर बी वर टिक असेल तर ॲक्सेलरेटेड और ॲग्रेवेटेड डो नॉट डायरेक्टली कॉज अशा आशयाचे प्रमाणपत्र असेल तर निवृत्ती वेतनातून किती रक्कम कमी करायची त्या आदेशासोबत पेन्शन प्रस्ताव प्रधान महालेखाकार कार्यालयाकडे पाठवावा. ज्या शासकीय कर्मचाऱ्याची असमर्थता ही प्रत्यक्ष उद्भवलेली नाही किंवा त्यामुळे बळावलेली नाही किंवा विकोपाला गेलेली नाही. फॉर्म 72C वर टिक असेल तर नायदर डायरेक्टली कॉज नॉट ॲक्सेलरेटेड नॉट ॲग्रेवेटेड बाय इरेग्युलर हॅबिट अशा आशयाचे प्रमाणपत्र असेल तर तो शासकीय कर्मचारी रुग्णता निवृत्ती वेतनास पात्र असेल. सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने शासकीय कर्मचाऱ्यास सेवेत असताना शासकीय सेवा करण्यास असमर्थ ठरवलेले तर त्या दिवसापासून 7 दिवसाच्या आत त्या कर्मचाऱ्यास सेवानिवृत्त करावे. जर कर्मचारी मंजूर सुट्टीवर असेल तर सुट्टीचा कालावधी संपल्यानंतर लगेचच त्याला सेवानिवृत्त करावे. समजा वैद्यकीय प्रमाणपत्रावर 7 जानेवारी 2024 ही तारीख वैद्यकीय मंडळाने नमूद केलेली असेल तर शासकीय कर्मचाऱ्यास दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी सेवानिवृत्त करावे. शासकीय कर्मचाऱ्यास मुक्त करण्याचा कालावधी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यात आल्याच्या तारखेपासून 7 दिवसांअधिक असता कामा नये. अत्यंत विशेष कारणाखेरीज हा नियम शिथिल करू नये. नियम शिथिल करण्याची कारणे शासनाला कळवून त्यासाठी शासनाची मान्यता घ्यावी. शासनाच्या विशेष आदेशांखेरीज अशा वैद्यकीय प्रमाणपत्राच्या तारखेपासून 7 दिवसाच्या कालावधीनंतर केलेली सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरली जाणार नाही. रुग्णता वेतन निवृत्ती प्रकरणात अंशराशीकरण करण्यासाठी अर्ज सी या नमुन्याचा वापर करावा. रुग्णता निवृत्ती वेतन प्रस्ताव सोबत जोडावे. ऑनलाईन फॉर्मची मुद्रित प्रत शासकीय कर्मचारी व कार्यालय प्रमुखाने त्यावर न विसरता सही करावी. सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक, नियम 72 प्रमाणे मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र, नियत वयोमान सेवानिवृत्त प्रकरणात जी जोडपत्र जोडायला लागतात ती सर्व जोडपत्र या प्रकरणात सुद्धा जोडावी.
ही चित्रफीत आपणास उपयुक्त होईल अशी मी आशा करतो. आपणास पेन्शनबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. मी त्यास उत्तर देईन. त्यासाठी तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये आपलं नाव, मोबाईल नंबर व तुमचा प्रश्न लिहावा लागेल. पुढच्या भागात आपण कुटुंब निवृत्ती वेतन याची माहिती घेऊ. हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी तयार केलेला आहे. आवडला असेल तर न चुकता न विसरता लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा, जेणेकरून पुढील भागात नोटिफिकेशन आपणास येईल. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.